बघा 2003 वर्ष 4 ह्या वर्षी ह्या आदिवासी सहकारी साखर कारखान्याचं उद्घाटन ह्या देशाच्या नेत्या, काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्या हस्ते आणि त्याच्यानंतर मी असेपर्यंत हा कारखाना सतत कंटिन्यू चालू राहिला, शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू राहिला। 2003च्या अगोदरसुद्धा हे आदिवासी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा नवागावला झाली असेल आणि प्रत्येक वेळी जेव्हा साईट नव्हती तेव्हा, परंतु कारखान्या उभारणीनंतर सतत आदिवासी सहकारी साखर कारखान्याची सभा ही आदिवासी कारखान्या साईटवरती झालेली आहे। आणि जे त्यांनी आरोप केलेले आहे की सभासद नसताना कागदोपत्री केलेले आहे, संपूर्ण तालुक्याच्या जे काही सभासद आहे, एकूण जवळपास आता 12-13 हजार होते, त्या प्रत्येकाला आम्ही पत्र द्यायचो, सर्व आदिवासी कारखान्याची सर्वसाधारण सभा आहे असं, आणि प्रत्येक सभासद या बैठकीला हजर असायचे। आज सुद्धा ह्या उपस्थितमध्ये कारखान्याचे सभासद बरेच उपस्थित आहेत। त्यांना माहीत आहे की प्रत्येक वेळी कारखान्याची सभा होत असताना त्यांच्या रजिस्टरवर सह्या घेतल्या जायच्या आणि सन्माननीय चेअरमनच्या अध्यक्षतेखाली ती सभा सुरू व्हायची आणि सभा सुरू झाल्याचे पूर्ण रेकॉर्ड हे त्या रेकॉर्डमध्ये आज सुद्धा आपल्याला कारखान्याच्या साईटवर सापडेल। जो दुसरा त्यांनी आरोप केलेला आहे, कारखाना जो टेंडर प्रोसेसमध्ये भाड्याने दिला, तो भाड्याने काय असं चेअरमन काही देत नाही। आम्ही आदिवासी सहकारी साखर कारखाना जे इतर आम्हाला जे फायनान्स कंपनी होत्या त्या फायनान्स करायच्या नाही म्हणून आम्ही ठरवलं, कारण जर कारखाना बंद पडला तर कारखान्यांच्या सभासदांचं, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। म्हणून आम्ही शासनाला विनंती केली की आदिवासी सहकारी साखर कारखाना भाड्यातत्वावर द्यायचा आहे आणि शासनाने सुद्धा मंत्री समिती असेल, सहकार मंत्री असेल यांनी मान्य केलं। हा प्रस्ताव आम्ही दिल्यानंतर शुगर कमिशनर ऑफिसला रीतसर मंत्री समितीने पाठवला। इथे काही चेअरमन एकट्याचा निर्णय होत नसतो, ही टेंडर पद्धत कशी असते हे आज ते चेअरमन आहे त्यांनी दुसऱ्याकडून, शासनाकडून, त्यांचं सरकार आहे त्यांनी जाणून घ्यावं की कोणत्या पद्धतीने टेंडर प्रोसेस होते। ही टेंडर प्रोसेस शुगर कमिशनर ऑफिसमध्ये रीतसर मग महाराष्ट्र शासनाचे अधिकारी, शुगर कमिशनरचे सर्व शुगर कमिशनर स्वतः आणि त्यांचे सर्वच अधिकारी आणि महाराष्ट्रातून कोऑपरेटिव्हचे अधिकारी आणि कारखान्याचे प्रतिनिधी आणि जे टेंडर भरतात रीतसर बंद पाकिटामध्ये, लिफाफ्यामध्ये, त्यांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित असतात आणि जसं इतर टेंडर प्रोसेस चालते तसं टेंडर भरलं जातं आणि त्या टेंडरमध्ये संबंधित कारखान्यांनी टेंडर रीतसर भरले, लिफाफे बंद पाकिटात, ते काही कारखान्याचे चेअरमन म्हणजे आम्ही वगैरे आमच्या समोर काही भरले जात नाही, ओपन म्हणजे ओपन सर्वांच्या समोर होतात आणि ते तेव्हा माझ्या मते द्वारकाधीश कारखान्याने 102 रुपये म्हणजे जी हायेस्ट किंमत असते ती 102 रुपये माझ्या मते भरली होती। परंतु तेव्हा शुगर कमिशनर यांना असं वाटलं की हा आदिवासी साखर कारखाना आहे आणि 2 पैसे मिळायला पाहिजे आदिवासी शेतकऱ्यांना आणि कारखाना चांगले जास्त क्रशिंग झालं तर कारखान्याला त्याचा फायदा होईल। शुगर कमिशनरने स्वतः सांगितलं की कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त 112 रुपये तुम्हाला प्रत्येक टनामार्गे हा दिलाच पाहिजे आणि तेव्हा बार्गेनिंग झाली। त्यांनी 112 रुपयावर म्हणजे जे ठेकेदार होती संबंधित पार्टी
ह्यांनी मान्य केलं आणि त्यांच्या समोर ते लिफाफे उघडले गेले। हे काय म्हणजे कारखान्याचं मॅनेजमेंट आणि ठेकेदार म्हणजे जो कारखान्याला देतो आपण, ते काय त्यांच्या दोघांच्या संगनमती किंवा त्यांच्या संमतीने झालेलं नाही। हे रीतसर शुगर कमिशनरच्या कार्यालयामध्ये पाकिट उघडलं गेलं आणि प्रत्येक टनाला 112 रुपये भाडे हे शुगर कमिशनरने ठरवलं। त्यांना जर असं असेल तर त्या कुठेही चौकशीला आम्ही जायला तयार आहे। त्यांनी चौकशी लावावी आणि त्यांनी सुद्धा कमिशनर ऑफिसकडे रीतसर त्यांनी स्वतः जावं आणि सांगावं की तिथली परिस्थिती म्हणजे तिथलं ॲक्च्युअल टेंडर प्रोसेस कशी झाली आहे त्यांनी तपासून पाहावं। आज ते सिटिंग चेअरमन आहे, शासनाकडे जावं, शासनाकडे त्यांनी तक्रार करावी। आम्ही 5-1 रुपयाचा बी भ्रष्टाचार केला असेल तर आम्ही राजकारणातून संन्यास ह्या पद्धतीने ठेके झाला असेल तर संन्यास घेऊ आणि त्यांनी जर त्यांचे आरोप सिद्ध नाही झाले त्यांनी सुद्धा राजकारणातून संन्यास घ्यावे असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे। 25 वर्षामध्ये तुम्ही एकतर्फी निर्णय घ्यायचे, व्हाईस चेअरमन किंवा संचालक मंडळाला विश्वासात घ्यायचा नाही असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे। हा आरोप करण्या अगोदर त्यांनी बघावं, जेव्हा संचालक मंडळाची बैठक होते कोणतीही बैठक कोणताही सहकारी मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, सहकार विभागामध्ये एखादी उदाहरणार्थ नगरपालिका असेल, तुमचं सहकार विभागामध्ये मार्केट कमिटी असतील, शेतकी संघ असेल, सूतगिरण्या असतील, बँका असतील, कारखाने असतील, हे रीतसर म्हणजे दर महिन्याला म्हणजे बैठक आहे त्या याच्याने जिल्हा परिषदेचे सर्व 3 महिन्याने होते, परंतु जे आपण सहकारी संस्था म्हणतो यांची दर महिन्याला बैठक होते। रीतसर जे सभासद येतात त्यांच्या रजिस्टरमध्ये सह्या घेतल्या जातात आणि गणपूर्ती अभावी जर हे झालं म्हणजे आमच्या वेळेस तर पूर्ण सभासद हे रीतसर हजर राहायचे, सह्या आहे। स्वतः ते व्हाईस चेअरमन असून स्वतः ते गैरहजर राहायचे, त्यांना मीटिंगा कधी झाल्या काय झाल्या स्वतः गैरहजर राहण्या माणसाने विचारायचा राईट्सच नाही, ते कधी आलेच नाही। कारखान्याच्या नेहमी सतत विरोधात असायचे। जो माणूस त्या डायरेक्टर बॉडीमध्ये आहे काय आम्ही चांगलं वाईट केलं असेल त्याला तेव्हा आरोप करायला पाहिजे होते, हजर राहून आरोप करायला पाहिजे, स्वतः सतत गैरहजर राहून आता त्यांना दिसतंय का बैठका घेतल्या की नाही घेतल्या। आम्ही सगळ्यांनी सहमताने आणि एकमताने जे काही ठराव झाले आहे ते एकमताने ठराव त्यावेळेस पास केलेले आहे। त्याला म्हणजे असं आरोप केलेला नाही की विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था साखर धुळे हे ऑडिटर असतात लेखा परीक्षक आणि ह्यांनी कारखान्याचा पूर्ण त्यांच्या कारकिर्दीला अहवाल म्हणजे जे काय म्हणजे खरेदी विक्री केली आहे जे काय असते म्हणजे प्रोसिडिंगमध्ये त्यांनी जो आपण जे ठरावानुसार आपण करतो तो त्यांनी चेक केला आणि त्यांनी ते पूर्ण तपासलं आणि त्या तपासणीमध्ये ह्या माझ्यासमोर हा लेखापरीक्षण अहवाल आहे। ह्या अहवालामध्ये स्पष्टपणे चेअरमनने किती प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे ह्या लेखापरीक्षण अहवालामध्ये स्पष्ट उल्लेख आहे। त्यांची भरण नियमानुसार बँक जेव्हा ज्या कारखान्याला आपण कारखाना म्हणजे ज्या भाड्याने दिलं आहे ते जेव्हा कारखान्याच्या शेतकऱ्यांना असेल कर्मचाऱ्यांना असेल जे पैसे भाड्या जे दिले जातात ते एका खासगी बँक असेल किंवा स्टेट बँकेत असेल तिथे ते पैसे वर्ग केले जातात, परंतु त्यांनी ते पैसे थेट खरं कर्मचाऱ्याच्या किंवा शेतकऱ्याच्या एजंटीचे हे असतील त्यांच्या नावावर वर्ग करायला पाहिजे होतं, परंतु त्यांची एक स्वतःची पतपेढी आहे। त्या पतपेढीमध्ये त्यांनी ते पैसे टाकलेले आहे आणि त्या पतपेढीमधून त्यांनी थोडे पैसे दिलेले आहे आणि ते पैसे आजसुद्धा बऱ्याच लोकांना मिळाले नाही। त्यांच्या पतपेढीला देणं हे सुद्धा अनियमितता आहे, गैरकारभार आहे, हे इथे मी स्पष्ट उल्लेख करतो कारण त्याच्यात नोंद आहे। आणि पतपेढी असेल आणि पतपेढीचा बी कारखान्याचा काही संबंध नाही। सुमानिक ट्रेडर्स आहे त्याच्यामध्ये 1 कोटी टाकलेले आहे,
त्याचाही काही संबंध नाही म्हणजे कारखान्याचा त्याच्या तिथे सुद्धा 1 कोटीच्या वरती पैसे त्यांनी टाकलेले आहे. देवमुगरा गॅस एजन्सीचा काही संबंध, देवमुगरा गॅस एजन्सीमध्ये लाखो रुपये टाकलेले आहेत. असे अनेक बोगस आणि बोगस बिलं म्हणजे कोटीने पैसे काढलेले आहेत. आमच्या म्हणजे आदिवासी सहकारी साखर कारखान्यावरती देवमुगरा मातीचं मंदिर आहे. तुम्ही पत्रकार उपस्थित पत्रकारांना मी आज आव्हान करतो, विनंती करतो, त्यांनी तुम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करा. तिथे ब्लॉक बसवले आहे म्हणे, तिथं कंपाऊंड केले आहे, तिथे आज एक ब्लॉक सुद्धा बसवलेला नाही. ते आपण पाहणी करा. त्याच्यावरती 1,07,00,000 हे काढले गेले आहे. एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि हे सिद्ध होतं. मी जे सांगतो आहे ते काय मी खोटे आरोप करत नाही. हे आहे लेखापरीक्षण अहवाल वर्ग 1 धुळे यांनी मला आम्ही जो प्राप्त केला आहे ह्याच्यानुसारच आम्ही बोलतो आहे, आरोप करतो आहे. ह्या लेखापरीक्षण अहवालामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा नमूद केले आहे तो इलिगल आहे. मेळावा हा खरं म्हणजे त्यांनी चेअरमन झाल्यानंतर घ्यायला पाहिजे होता. चेअरमन न होता ते कसं काय शेतकरी मेळावा घेऊ शकता आणि कारखान्याच्या पैशामधून त्यांनी उधळपट्टी केलेली आहे. तर हा जो कारखान्याचा शेतकऱ्यांचा खरं तर शेतकऱ्यांचे मेळावे हे आयोजित करायलाच पाहिजे. शेतकऱ्यांची जनजागृती म्हणजे शेतकऱ्याने ऊस कसा लावायचा, शेतकऱ्यांना जास्त म्हणजे टनेज ऊसाला टनेज जास्त किंवा हे येण्यासाठी खरं म्हणजे शेतकरी मेळावे भरवले पाहिजे. पण त्या दिवशी जो शेतकरी मेळावा भरला गेला तो पूर्ण लेखापरीक्षण अहवालाने सांगितलेला आहे त्या वर्ग 1 लेखाधिकाऱ्यांनी तो पूर्ण अलिगल आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लाखोने बिलं काढलेले आहे. तेव्हा हे आपल्याला हे ऑडिट रिपोर्ट देईल, त्याच्यावरून तुम्ही आपल्याला समजून येईल की कारखान्यामध्ये किती कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणजे दाखल व्हायला पाहिजे, परंतु गुन्हे का दाखल केले नाही हाच मला एक संशय येतो. कारण जेव्हा आदिवासी कारखान्याची निवडणूक लागली होती तेव्हा सुद्धा त्यांनी वरून म्हणजे महाराष्ट्र शासन लेवलवरून मोठ्या प्रमाणात प्रेशर आणलेलं आहे. आणि माझ्याकडे हे सुद्धा कागद आहे की त्यांचे जे उमेदवार आहे त्यांनी कोरे म्हणतो कोरे फॉर्म हे जे आपण अर्ज दाखल करतो त्याच्यामध्ये कोरे फॉर्म दाखल केलेले आहे. तरी सुद्धा त्यांनी ते अर्ज वैध दाखवले होते. म्हणजे किती प्रेशर आणायचं आता त्याच्यावरती सुद्धा हा तर थोडा कोर्ट मॅटर आहे. आम्ही गेलेलो आहे, शासनाला बी कळवलं आहे. परंतु आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आम्ही शासनाच्या लक्षात आणून दिलं, पण शासन म्हणतं उशीर गेला. परंतु ह्या भ्रष्टाचार इतर ह्याच्यामध्ये जे सिद्ध होईल आणि त्याच्यात सगळं निघेल तेव्हा ते होणारच आहे. आता तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही माझे वडील आदरणीय सुरजसिंग नाईक साहेब असतील तेव्हापासून आहे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होतो, आजही आहे, उद्याही राहणार. आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. आता ते किती पक्ष फिरून आले, कुठे जातात, काय जातात, तो काय आम्हाला तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग एकच मला एक म्हणणं आहे की माणसाने कुठेतरी एकनिष्ठ राहून इकडे तिकडे पुढे मांडण्यात काही अर्थ नाही. पार्टनरशिप असे माझ्याकडे एवढे पैसे राहिले असते तर निश्चितच मीच स्वतः दुसरा कारखाना उभा केला असता. आम्ही नाही हे कारखाना चालू होण्याच्या अगोदर म्हणजे पैसे मागावे आणि नंतर NOC द्यावे. हे रितसर संचालक मंडळ जे दर महिन्याला बैठक होते त्या बैठकीमध्ये सांगायला पाहिजे. NOC द्यायला काही हरकत नाही, काही अडचण नाही, काही होत नाही. आतापर्यंत आम्ही जोपर्यंत कारखाना चालू केला प्रत्येक वेळी धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला लिहून द्यायचो. प्रत्येक संचालक मंडळ म्हणजे स्वतः चेअरमन सहित आम्ही समर्थन पत्र 100 रुपये स्टॅम्पवर लिहून द्यायचो. कारखान्याचं लोन पूर्ण नाही झालं तर कारखान्याच्या प्रॉपर्टीचे आमच्या प्रॉपर्टी बी हे करावं म्हणून आम्ही तेव्हा लिहून द्यायचो. एवढी ती हिंमत लागते. सभा झाली सर्वसाधारण सभा फार मोठी म्हणजे फार ही असते विशेष आणि सर्व सभासद त्या दिवशी एकत्र येतात, वर्षातून एकदा येतात. आणि तेव्हा चेअरमनचं कर्तव्य होतं की जे सभासद आपण 1 वर्षामध्ये काय केलं ते तिथे प्रश्न विचारतील तर त्या प्रश्नाला
उत्तरेदाराची जबाबदारी ही खरंच चेअरमनची असते, पण त्याच दिवशी ते नवापूर शहरामध्ये असून सुद्धा गैरहजर राहिले। याचा अर्थ आम्हा सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा शेतकऱ्यांना म्हणजे माहीत पडलं असेल की माझ्याबद्दल काहीतरी किंवा बोर्डाविषयी कारखान्याने जे गैरकारभार केले आहे त्याच्याबद्दल आवाज उठतील म्हणून ते जाणून बुजून गैरहजर राहिलेले आहे। जर आपल्याकडे जे आपण कागदपत्री पुरावे दाखवले तर त्या संबंधी आपण कायदेशीर काही कारवाई कडे जाणार आहोत? निश्चितच जाणार आणि केव्हा तुम्हाला समजेलच ना। झालेले आहे, ऑलरेडी आम्ही तक्रारी केलेलंच आहे। अशा गोष्टी आम्ही काय पर्यंत आमच्या कार्यकाळामध्ये दसऱ्याच्या दिवशी बॉयलर प्रदीपन व्हायचं, परंतु ह्या वर्षी द्वारकाधीश कारखान्याने जून महिन्यामध्ये एक पत्र दिलं की कारखाना चालू करण्यासाठी आम्हाला 20-25 कोटीचं खर्च लागणार आहे, त्याच्यासाठी आम्हाला एनओसी मध्ये दरवर्षी आम्ही दसऱ्याच्या दिवशी बॉयलर प्रदीपन बॉयलर प्रदीपन करायचो, परंतु ह्या वर्षी दसरा 2-4 दिवसावर येऊन ठेपला आहे तरी कारखान्याच्या मशिनरी म्हणजे मशिनरीपासूनच आज काही सुद्धा म्हणजे जेव्हा बॉयलर प्रदीपन होतं त्याच्या अगोदर बॉयलरचे मशिनरीचं सगळं रिपेअर होतं, म्हणजे मिलपासून तर बॉयलर असेल, शुगर हाऊस म्हणजे जी मशिनरी फॅन असतील प्रत्येक मशिनरीची साफसफाई होत असते, परंतु आजपर्यंत तिथे काही साफसफाई झालेली दिसत नाही। खरं म्हणजे द्वारकाधीश कारखान्याने जून महिन्यामध्येच कारखाना चालू करण्यासाठी आदिवासी सहकार कारखान्याच्या संचालक मंडळाला विनंती केली होती की आम्हाला कर्ज घेण्यासाठी एनओसी द्या। द्वारकाधीश कारखाना हा भाडेतत्वावर 15 वर्षांनी दिला गेलेला आहे आणि तरी पूर्ण अधिकार हा मॅनेजमेंटचा असतो, कारण कारखाना आदिवासी सहकार कारखाना आज आदिवासी शेतकऱ्यांच्या सभासदांचा मालकीचा आहे आणि इथले कर्मचाऱ्यापासून सर्वच हे आदिवासी साखर कारखान्याला बांधिलकी आहे आणि त्याचं पूर्ण नियंत्रण हे आदिवासी सहकारी साखर कारखान्यात संचालक मंडळाचं आहे, परंतु त्यांनी आजपर्यंत ऑक्टोबर उजाडला, जून महिन्यापासून एनओसी दिलेली नाही आहे। त्याच्यामुळे कर्ज घेण्यासाठी त्यांना द्वारकाधीश कारखान्याला अडचण येते आहे। आम्ही असेपर्यंत प्रत्येक वेळी म्हणजे ज्या बँकेकडून कर्ज घ्यायचो तिथे आम्ही एनओसी संमतीपत्र वगैरे लिहून द्यायचो आणि ती बँक धुळे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, इतर बँक असतील ते आम्हाला कर्ज पुरवठा करायचे। एवढा मोठा उद्योगधंदा असताना हे कर्ज घेतल्याशिवाय चालू शकत नाही, म्हणून कर्ज पुरवठा प्रत्येक असेल कोणीही असेल त्याला कर्ज घेण्या क्रम प्राप्त होतं, म्हणून तर त्यावेळेस जर त्यांनी एनओसी दिली असती तर त्यावेळेस वेळोवेळी म्हणजे कारखान्याच्या मशिनरीची रिपेअर झाली असती आणि ह्या दसऱ्याच्या दिवशी बॉयलर प्रदीपन झालं असतं, परंतु चेअरमन यांच्या हिकेखोर वृत्तीमुळे हे त्यांनी एनओसी दिलेली नाही आणि भविष्यात बी कारखाना चालू होईल की नाही हे शेतकरी बांधवांमध्ये शंका निर्माण झालेली आहे आणि जे भविष्यामध्ये कारखान्याच्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल ते खरं म्हणजे त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे। आम्ही जबाबदारी हात झटकण्याचं काम हे संचालक मंडळ आणि चेअरमन करतात। एकीकडे भावनिक आवाहन करायचं, एकीकडे टीका करायची, हे तुम्हाला तरी शोभतं का? हा म्हणजे पोटात वार करायचा आणि आज म्हणायचं हातात हात घ्या, हे असं कुठं जमतं का? आणि हा कारखाना खरं म्हणजे आदिवासी सहकारी सभासदांचा आहे आणि खरोखर त्यांच्या मनापासून इच्छा म्हणजे बोलतात काय करतात काय असं त्यांचं हे आहे आणि आदिवासी शेतकरी बांधवांचं चांगलं होत असेल, 2 पैसे मिळत असतील, त्यांचं जीवनमान उंचावणार आहे तर निश्चितच कारखाना चालू राहण्यासाठी आम्ही पूर्ण मदत करणारच। ह्याच्यामध्ये आम्ही जे काही गोष्टी आहे त्याच्यात राजकारण आणायचा विषयच नाही। त्यांनी कधी हात दिला की सांगितलं की कारखाना
चालू व्हायला पाहिजे. तर निश्चितच आमचं सहकार्य आजपर्यंत आम्ही तर सहकार्याची भूमिकाच घेत आलेलो आहे. त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर सुद्धा आम्ही सहकार्याची भूमिका घेतलेलीच नाही. जेव्हा एक वेळेस आमच्या वेळेस सुद्धा एक अशीच परिस्थिती निर्माण झाली होती की कारखाना 1 वर्ष बंद राहणार होता. तेव्हा आम्ही तिथले कमिशनर, शुगर कमिशनर आपल्या नवापूर तालुक्यातच होते, DB गावी साहेब, यांचं सहकार्य घेतलं. जेव्हा कारखान्यामध्ये अडचणी असतात किंवा अडचणींना सामोरं जाण्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटावं लागतं. ज्यांनी या क्षेत्रामध्ये हुशार लोक आहे, तज्ज्ञ आहे किंवा त्यांनी सांभाळलं आहे, त्यांना भेटावं लागतं. त्यांना आपली अडचणी सांगावं लागतं. पण हे कोणाला हे सांगतच नाही. तेव्हा आम्ही स्वतः कमिशनर ऑफिस DB गावी साहेबांना भेटलो. त्यांनी सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इथं महाराष्ट्रामधले जे चांगले कारखाने आहेत त्या कारखान्यांना सुद्धा त्यांनी फोन केले. आमच्या जवळचा कारखाना सातपुडा कारखाना, त्यावेळेस आदरणीय PK अण्णा पाटील साहेब जिवंत होते, त्यांना आम्ही भेटलो. त्यांचे चेअरमन होते पांडुबाई, त्यांना भेटलो. आमच्या सगळ्या अडचणी सांगितल्या. त्यांनी सगळ्या प्रकारे त्यांचे कर्मचारी दिले, चांगले तज्ज्ञ बी दिले. सगळ्या याच्याने आम्हाला सहकार्य सुद्धा केलं. आणि ज्या कारखान्यासाठी लागणार इतर गोष्टी असतील ते सुद्धा मदत केली. आणि त्यांचं सहकार्य झालं, सगळ्यांचं सहकार्य झालं. तेव्हा आम्ही त्या वर्षी तो सहकारी साखर कारखाना चालू ठेवला. आणि तेव्हा त्यांनी एकच सांगितलं होतं PK अण्णा साहेबांनी की 1 वर्ष सुद्धा कारखाना बंद राहिला तर शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि भविष्यामध्ये कारखाना चालू होईलच का नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं कारखाना 20-25 दिवस बी चालला म्हणे सिरीज तरी कारखाना चालू. आणि तेव्हा आम्ही माझ्या मते त्यावेळेस आम्ही 30-35 दिवस चालवला होता. तसं यांनी सुद्धा वेगवेगळ्या जेव्हा कारखाने होत नाही तज्ज्ञ लोकांशी भेटायला पाहिजे. उलट कारखान्यामध्ये द्वारकाधीशच्या कारखान्यामध्ये ह्या कारखान्यामध्ये त्यांनी तज्ज्ञ लोक नेमलेले आहे. चीफ इंजिनियर असतील, चीफ केमिस्ट असतील, मुख्य शेतकी अधिकारी असतील. ह्यांना दादागिरीची भाषा करून त्यांना त्यांच्या खोलीमध्ये कोणून धमकावणी दिली जाते. इथून निघून जाणे तर मारून टाकू अशी धमकी दिली जाते. कोण कर्मचारी काम करणार आहे? ते कारखाना सोडून निघून गेलेले आहे. घेण्याची भूमिका, सहकार्य घेण्याची भूमिका त्यांनी ठेवली, सामंजस्यपणे ठेवलं तर निश्चितच कारखाना चालू होऊ शकतो. पण त्यांच्या अहंकारीपणामुळे हा कारखाना चालू होईल नाही शेतकऱ्यांमध्ये शंका आहे. कारखाना उभारणीपासून आजही आदिवासी सहकारी कारखान्याने शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर 1 रुपयाचाही बोजा नाही आहे. आणि आम्ही सुद्धा कारखाना चालवत होतो तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती म्हणजे कर्जाचा बोजा घेतलेलाच नाही आणि घ्यायचा बी नसतो. जेव्हा कारखान्याच्या सुरुवातीला जेव्हा कारखाना चालू होण्याच्या अगोदर आपल्याला जे काही कर्ज घ्यायचं असतं पूर्व हंगामी म्हणून आणि मालतारण कर्जावर, तेव्हा जेव्हा कर्ज घेतो तेव्हा आपण बँकेला लिहून देतो, संमतीपत्र देतो. आम्ही कारखान्याची मालमत्ता आहे त्याच्यावरती बोजा तारण ठेवला जातो आणि आम्ही लिहून बी द्यायचो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही लिहून द्यायचो की कारखान्याकडून जर हे सोडवलं म्हणजे कर्ज वसूल झालं नाही तर आम्ही डायरेक्टर बोर्ड लिहून द्यायचो. आम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्पवर आम्ही लिहून द्यायचो की आमच्या प्रॉपर्टीवरून वसूल करण्यात यावं. ते इथे तसं काहीच नाही आहे. ह्यांना फक्त NOC द्यायची आहे. NOC दिली की लगेच द्वारकेचा कारखाना त्यांना जी कोणी संस्था म्हणजे कर्ज पुरवठा त्याच्याकडे अर्ज करतील सर कर्ज मिळणार आहे. परंतु त्याच्यामध्येच मोठ्या प्रमाणात मागणी होते आहे की आम्हाला काहीतरी द्या मगच NOC देईल. हे अतिशय चुकीचं आहे. शेतकऱ्यांना आमची विनंती आहे चेअरमनना की वेटीस धरू नये आणि त्यांचं जे जीवनमान जो 2 पैसे ऊसामुळे किंवा इतर पिकांमध्ये याच्यामुळे मिळतं आहे 2 पैसे जो सदन झालेले आहे शेतकरी त्याला बिचाऱ्याला रस्त्यावर आणू नका. त्यांचं मेहनतीचं
कष्टाचं जे पीक आहे त्याला मोबदला मिळायला पाहिजे. दादा, विरोधक असे आरोप करताय तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना वेळेवर पैसे द्यायचे नाही, योग्य भाव द्यायचे नाही, त्यावर काय बोलता? नियमानुसार 15 दिवसाच्या आत हे शेतकऱ्यांना केन पेमेंट देणं बंधनकारक आहे. आणि आतापर्यंत आम्ही जोपर्यंत होतो तोपर्यंत 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांनी केन पेमेंट मिळालेलं आहे. असं राहिलं असतं शेतकऱ्यांनी आमच्यावरती तेव्हा गुन्हे दाखल केले असते, आम्हाला पळत फिरावं लागलं असतं. परंतु ती परिस्थिती आमच्यावर आलेली नाही. आणि ते खोटंही आरोप करता आहे. नेहमी वेळेवरती आम्ही शेतकऱ्यांना ऊसाचं पेमेंट जो आम्ही FRP त्यावेळेस म्हणायचो, आता SMP म्हणतो, ती वेळोवेळी दिलेली आहे. एखाद्या वेळेस जो शेवटी 100 रुपयाचा हप्ता वगैरे असेल तो सुद्धा आम्ही शेवटी चालू करण्याच्या अगोदर दिलेला आहे. कारखान्याची 100 एकर जमीन आहे, त्या कारखान्याच्या शेतीमध्ये अतिक्रमण झालं आहे, असा देखील एक आरोप आहे. आरोप शेतकऱ्याच्या कारखान्याच्या जमिनीवरती जो अतिक्रमण झालेलं आहे म्हणतात, आता ते बॉडीमध्ये आहे तर त्यांनी तोडायला पाहिजे ना. त्यांनी का 2 वर्ष जसंच तसं ठेवलं. आणि तुमच्यावर असं म्हटलं त्यांनी की देवमोगऱ्याच्या मंदिरात शिरीष नाईकांनी कधी पूजा केली नाही, कधी मंदिराचं देवीचं दर्शन घेतलं नाही. मी एक सांगायचं, सर्व देवांना मानतो. काय, मी एक आदिवासी माणूस आहे, तरी सुद्धा गीता वाचायचा प्रयत्न करतो, बायबल वाचतो. फक्त कुराण वाचण्यामध्ये माझं येत नाही, परंतु मी सर्व धर्मांना मानणारा माणूस आहे. देवमोगरेकडे मातेबीकडे जातो, साईबाबा मंदिराकडे जातो, हिंदू धर्माचे जेवढे मंदिर आहे सगळ्या देवस्थानांकडे जातो. आणि सर्वच नवापूर तालुक्यामध्ये जे चर्च आहे त्या चर्चमध्ये मी जातो. इतर मुंबईला जे चर्च आहे त्या चर्चांमध्ये मी जातो. धुळ्यामध्ये गुरुद्वारा असतील, गुरुद्वाऱ्यामध्ये मी जातो, मस्जिदमध्ये मी जातो. त्याच्यामुळे देवमोगरा मातेच्या दर्शनाला जातो. आणि आमची कुलदैवत आहे. जिथे जिथे आता जिथे प्रत्येक खेड्यामध्ये फिरतो, जिथे काल परवा एवढ्या देवस्थानांमध्ये फिरलो मी, जिथे भाटीजी महाराज संप्रदायाचं असेल, साईबाबा जिथे मंदिर असेल, कुलदैवत देवमोगरा मातेचं मंदिर खेडेगावांमध्ये असतं, तिथे सुद्धा मी दर्शनाला जातो. याचा अर्थ काय, तिथं मंदिरात म्हणजे दर्शन मी कुठे कोणत्याही देवस्थानाला जाताना, आता एखाद्या वेळी वळजायचं जावं लागतं, उभं राहून जातो. प्रत्येक वेळेस उभं राहायला पाहिजे असं काही नाही. एखाद्या वेळी शनिवार राहिला, चला देवाचं दर्शन घेऊ म्हणून बजरंगबलीचं दर्शन सुद्धा घेतो. एखाद्या वेळी रविवार असतं, खेडेगावात जात असतो, चर्च चालू असतं, वाटलं चला मी एक चर्चचे 2 शब्द बायबलचे वचने, त्याच्यामध्ये संदेश परमेश्वराचे वचने सुद्धा ऐकतो. दादा, त्यांनी एक आरोप केला, दिलीप पवारांनी खूप भ्रष्टाचार केलेला आहे. तेच आरोप करतात. माझं त्यांना म्हणणं आहे, दिलीप पवारांनी आरोप त्यांना करतोय. स्वतः चेअरमन आहे ना, चेअरमन त्यांना अधिकार आहे. स्वतः चेअरमन असताना ते दुसऱ्यावर स्वतः त्यांनी चौकशी लावावी. आता माझं म्हणणं असं आहे, ते दिलीप पवार आरोप करतात. ते जाधव कोण आहे हो? ते त्या संस्थेमधले शिपाई आहे, क्लार्क आहे, ते माहिती नाही. ऑडिट रिपोर्टमध्ये ते सुद्धा आलेलं आहे की त्यांना तज्ज्ञ संचालक म्हणून घेण्यात येऊ नये. आणि बिगर म्हणजे सही न करता, म्हणजे ह्याच्यामध्ये सरळ पूर्ण उल्लेख आहे, तुम्ही वाचा तो, आणि त्याच्यावरून तुम्हाला कळून चुकेल की जे स्वतःला कातडी सांभाळण्यासाठी दुसऱ्यावर काही आरोप करतात, त्यांना पूर्ण अधिकार आहे की कोणाची चौकशी करायची, कोणावरती चौकशी लावायची, कुठे अतिक्रमण झालं आहे का, कुठे काय झालं आहे. आता मॅनेजमेंटमध्ये सर्वस्वी ते आहे, तर त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्यांनी सर्व ते चौकशी करायला पाहिजे. दुसऱ्यावर फालतू बिनबुडाचे आरोप करू नये.
नवापूर तालुक्यातील सर्व आदिवासी बिगर आदिवासी शेतकऱ्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, कारखाना बंद नको व्हायला, चालू राहायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या हितासाठी बंद व्हायला नको पाहिजे असं इथे जमलेल्या सर्व शेतकऱ्यांची, जे शेतकरी नसतील, सर्व गोरगरीब लोक आहे, सगळ्यांची इच्छा आहे कारखाना बंद पडायला नको पाहिजे. पण मी नेहमी हेच सांगतो आहे की कारखान्याच्या चेअरमॅनांच्या हेकेकर वृत्तीमुळे ह्या वर्षी कारखाना चालू होतो की नाही होतो ही एक वेळ म्हणजे शंका आहे. म्हणून आम्हा सर्वांचे, आम्ही राजकारणामध्ये विरोधक बी असलो तरी आदिवासी लोकांचं जीवनमान किंवा नवापूर तालुक्याच्या सर्व जनतेचं, सामान्य जनतेचं, शेतकऱ्यांचं, सगळ्यांचं हिताचं बघून कारखाना चालू व्हायला पाहिजे अशी आमच्या सर्वांची प्रामाणिकपणे इच्छा आहे. आणि त्याला आम्ही मागे बी सांगितलं की सहकार्य करायला तयार आहे, परंतु एकीकडे बोलतात वेगळं, एकीकडे करतात वेगळं, एकीकडे टीका करतात, एकीकडे म्हणतात की सहकार्य करायला पाहिजे.